हॅलो, गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी अनुराधा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर चला, आज आहे रविवार आणि हा तुमच्यापर्यंत येईल व्हिडिओ मंगळवार असेल तोपर्यंत. तर हा रविवारचा व्हिडिओ आहे. तर इथे ना मला थोडंसं माझं हेअर केअर रुटीन दाखवायचं आहे. म्हणजे मी कशी माझ्या केसांचं ऑइलिंग वगैरे करते किंवा कोणता पॅक वगैरे लावते ना, ते तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे. त्याच्या आधी ना मी इथे थोडंसं म्हणजे आज अंडा बिर्याणीचा बेत म्हणजे एकच काहीतरी बनवायचं शॉर्टकट. त्याच्यासाठी मी इथे एका साईडला राईस टाकलेला आहे शिजायला आणि दुसऱ्या साईडला अंडी बॉईल करायला टाकलेले आहेत. त्या ह्याच्यामध्ये म्हणजे मीठ हे शिजतानाच ना, तांदूळ शिजताना, भात शिजतानाच ह्याच्यात मीठ आणि तेल टाकून ठेवलेलं आहे. आणि हा पॅक आहे ज्याचं मी ऑइलिंग केल्याच्यानंतर हा पॅक लावणार आणि हा आहे पॅक म्हणजे आवळा पावडर आणि शिकाकाई पावडर. हे मी एका प्लेटमध्ये ना पहिला काढून घेते आणि हे अगदी मी एवढंच आणते, खूप सारं आणत नाही, कारण की माझ्याकडे इथं म्हणजे अशी मी बरणीमध्ये मिक्स वगैरे करून ठेव. एका साईडला मी असंच हे पॅकेट ना गुंडाळून ठेवून देते आणि जेव्हा जेव्हा लागतं ना तेव्हा तेव्हा मी असं म्हणजे एक एक चमचा चांगलं मस्तपैकी भरून, आता मी एक चमचा पूर्ण भरलेला नव्हता म्हणून एक आणि असं थोडंसं वरती परत घेतलेलं आहे. तो एका साईडला ठेवलेला आहे आणि दुसऱ्या साईडला आता मी ना मस्तपैकी इतकी छान चंपी करणार आहे ना, कारण का आपण ना मोस्ट ऑफ ना मी एक रविवार असा असतो ना की मी छान असं ऑइलिंग करून मस्त खूप त्याला असं मसाज वगैरे देऊन, कोण कोण स्टीम वगैरे पण देतात, खूप चांगलं असतं. पण मला स्टीम वगैरे द्यायला ना असं जरा पण वेळ नसतो आणि मला खूप कंटाळा येतो त्या गोष्टीचा. त्यामुळे ना मी ते मस्तपैकी तेल जरासं असं गरम करते की जेणेकरून फक्त ना आपलं मुळांना चांगलं थोडंसं असं गरम लागलं पाहिजे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की त्याच्यातून थोडंसं ना वाफ आली असेल. तर ते आता तेल मी ते घेऊन बसलेली आहे आणि पहिला ना एका साईडला माझं तिकडे ना भात आणि अंडी बॉईल होत आहेत. तोपर्यंत मी आली, चला माझं हे काम होतच आहे. छान मस्तपैकी ना मी ॲक्च्युली ना आठवड्यातून 2दा केस धुते, 2दा ते 3दा धुते. पण हे जे मी ऑइलिंग आणि पॅक वगैरे लावायचं काम आहे ना, ते 2दा करते. मी टोटल वेळा म्हणजे आठवड्यातून 3दा केस धुते, पण 2दा असं ही काम करते. कारण का माझा हेअरफॉल इतका होत होता ना, खूप हेअरफॉल होत होता. पण जेव्हापासून ना मी असं पॅक वगैरे लावते ना, तेव्हापासून थोडासा माझा ना कमी होतो आणि जास्त टाईम जर मी हा लावत बसली ना, म्हणजे लावायला लागते ना, तेव्हा चांगला म्हणजे मला ह्याचा खूप चांगला फरक म्हणजे माझं टोटली ना हेअरफॉल थांबून जातो. तर मी आता खूप म्हणजे 2 महिने ना जेव्हा माझी बहीण वगैरे माझ्याकडे राहायला होती, त्याच्यानंतर माझं मी म्हणजे व्हिडिओज बनवत नव्हती. त्या टायमात मला इतका मोठा गॅप झालेला ना, मला वाटतं जवळजवळ 3 महिन्याच्या नंतर मी हा परत ना माझं हेअर केअर रुटीन मी चालू केलेलं आहे. तर आता मी बोलली की चला इतक्या टायमाने मी करतेच आहे ना, तर तुमच्याबरोबर थोडंसं शेअर करावं. तर तुम्ही आता बघितलं असाल की छान मस्तपैकी ना माझे हे कर्ली हेअर असल्यामुळे ना मला जरासा गुंता होतो. तो मस्तपैकी छान असा गुंता काढून घेतलेला आहे आणि तो गरम तेल आहे ना, तो कॉटनने चांगला भिजवून असं एक एक म्हणजे पार्टिशन करायचं आहे केसांना आणि त्याला छान असं मस्त तो ऑइल पूर्ण लावून घ्यायचं आहे, की जेणेकरून ना पूर्ण बघा मी एका साईडला पूर्ण लावून घेतलेला आहे आणि आता दुसऱ्या भागाच्या मधल्या भागाच्या दुसऱ्या साईडला छान असं पूर्ण पार्टिशन करून तो ऑइल लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे खालच्या साईडने पण म्हणजे जी पाठची साईड आहे ना, त्यात पण पार्टिशन करूनच लावलेलं आहे आणि हे आपण स्वतःसुद्धा करू शकतो. काही गरज नाही आहे कोणाला सांगायची की मला ऑइल करून दे, मला ऑइल लावून दे, मला पॅक लावून दे. घरच्या घरी एकदम मस्त हेअर फॉलसाठी तुम्ही नक्की ट्राय करा. मी खूप जणांना सांगितलेलं आहे आणि त्या लोकांनी ट्राय पण केलं आहे. फक्त एवढंच की आपल्याला हे जे आपण करतो ना, ते कंटिन्यू करायला पाहिजे आहे. मध्ये जर गॅप केलं ना, तर अजिबात म्हणजे त्याला फरक पडत नाही आणि फरक येत पण नाही. कारण का तूप खाल्ल्याबरोबर लगेच रूप येत नाही. खूप टाईम तूप खाल्ल्याच्यानंतर मस्तपैकी आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येतो, आपली हेल्थ होते ना, सेम तसंच. असं मस्तपैकी मुळांना भरपूर सारं तेल लावायचं आणि जी आपली लेंथ असते ना, केसांची लेंथ मी तुम्हाला इथे दाखवते की बघा मी कॉटन चांगलं भिजवून घेतलेलं तेलात आणि मस्तपैकी ना असं घासून मुळामध्ये घासून कॉटन पूर्ण ड्राय होऊन जातो. पूर्ण तेल केसांच्या मुळाला लागून जातं. मस्तपैकी असं थोडंसं ना एक 5 ते 7 मिनटं तुम्ही अगदी टाईम असेल तर 10 मिनटंसुद्धा छान असं ना हळूहळू केसांना मसाज करत राहा. खूप मस्त म्हणजे केसांना खूप फरक पडतो आणि जी आपली हे लेंथ असते ना, त्या लेंथला भरपूर ऑइल लावायची काही गरज नसते. कारण का पानांना आणि फुलांना ना आपण पाणी घालून काय फायदा नसतो. मुळात मेन म्हणजे पाणी घालणं खूप गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही ऑइल केल्याच्यानंतर ना शॅम्पू करता ना,
तो शॅम्पू मस्तपैकी मुळातून असं घासून जर तुम्ही हेअर वॉश केलात ना, तर अजिबात म्हणजे केसामध्ये तो डॅन्ड्रफ वगैरे अजिबात होत नाही. आता मी पहिल्यापासून म्हणजे अगदी मला समजतं आहे तेव्हापासून मी मुळातच केसांना तेल लावते. असं लेंथला लावायची काही एक गरज नसते. कारण का सांगते काय, म्हणजे लेंथला म्हणजे अजिबात गरजच नसते. अगदी तुम्हाला एकदम असे ड्राय वाटतात ना, तर अगदी हात फिरवायचा, जो शेवटचं तेल लागलेलं असतं ना हाताला, तो तसा फिरवून घ्यायचा. तर छान मस्तपैकी एक 10 मिनटं मसाज केल्याच्यानंतर इथे मी हा जो पॅक आहे ना, माझ्याकडे हंड्यामध्ये कायम गरम पाणी असतं. त्यातलं मी गरम पाणी त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि मस्तपैकी अशी स्मूथ अशी पेस्ट करून घेतलेली आहे, की जेणेकरून ना असं आपल्याला मेहंदीच्या पेक्षा थोडंसं पातळ करायचं आहे. आणि ते छान असं ना मुळाला, आपल्या केसांच्या मुळाला पार्टिशन करून जसं ऑइल लावलेलं आहे ना, सेम तशाच पद्धतीने असं मस्तपैकी लावून घ्यायचं आहे. म्हणजे खूप लेंथला वगैरे लावायची गरज नाही. हां, पण ह्याने ना थोडेसे केसांना असं म्हणजे असं ड्राय होतात केस. त्याच्यामुळे ना लावताना फक्त रूटमध्ये लावायचं. हे जे लेंथ आहे ना त्याला अजिबात लावायचं नाही. फक्त मुळांमध्येच असं चांगलं छान असं पूर्ण पॅक तो लावून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवते. आपली हेअरलाईन असते ना, तिथे पण व्यवस्थित लावायचं. मला इतका फरक ना मी तुम्हाला दाखवेल की ना, माझी अशी ना बेबी ग्रोथसुद्धा आलेली आहे. माझा फोrehead आहे ना खूप उंच झालेला होता, तिथे बेबी ग्रोथसुद्धा आलेली आहे. आणि ही आयडिया मला दिली होती माझ्या मैत्रिणींनी. जेव्हा तिची पण म्हणजे मी लेंथ बघितली ना, त्याच्यानंतरच मी ट्राय केलं. आणि मी ट्राय केल्याच्यानंतर मला पण लगेच ह्याचा फरक पडला. खूप मस्त छान हा म्हणजे उपाय आहे ना, घरगुती आणि सोपा, एकदम सोपा. आणि ह्याला जास्त खर्च पण नाही आहे. एकदम स्वस्तात मस्त ते आवळा पावडर, शिकाकाई पावडर आपल्याला मिळून जाते. आयुर्वेदिक दुकान कुठे पण असेल ना, तिथे मिळून जाते. मस्त छान असं मी अगदी जसं समोरच्या 2 पार्टिशनमध्ये करून हे लावलेलं आहे ना, पॅक लावलं आहे, तसंच पाठच्या साईडलासुद्धा लावून घेतलेलं आहे. आणि लेंथला तर अजिबात नाही लावलेलं आहे. त्याच्यानंतर छान असं मी केस वगैरे बांधून घेतलेले आहे. आणि नंतर मी किचनमध्ये आल्याच्यानंतर मी बघितलं की मस्तपैकी माझा राईससुद्धा झालेला आहे आणि अंडीसुद्धा बॉईल झालेली आहेत. आता मला अंड बिर्याणी बनवायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला माहितीच आहे, सेम जी चिकनला आपण बिर्याणीची जेवढी तयारी करतो ना, तेवढंच आपल्याला अंडा बिर्याणीची इथे मला तयारी करावी लागली. तर इथे आता तुम्हाला मी कांदा वगैरे कापणं वगैरे ते सगळ्यांनाच माहिती आहे. ते एवढं सगळं मी जर दाखवत बसले ना, तर खूप मोठा असा व्हिडिओ बनेल. त्यासाठी ना मी इथे कांदा, टोमॅटो वगैरे सगळं धुवून घेतलेले आहे. कांदा सोलून घेतलेले आहे. इथे कोथिंबीर आणि पुदिनाची थोडीशी माझ्याकडे पानं होती, ती पण मी त्याची पेस्ट करून ठेवलेली आहे. पेस्टमध्ये मी घेतलेलं आहे पुदिना, आलं, लसूण आणि 2-4 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याची मी इथे पेस्टसुद्धा बनवून घेतलेली आहेत. आता छान ना, मला इथे मी बरिस्ता वगैरे काही बनवणार नाही. एकदम साधी, सिंपल, झटपट होईल ना, अशी एकदम म्हणजे खरंच ह्याला मला जरा पण टाईम नाही लागला. आणि इथे त्याच्यासाठी मी इथे कांदा आहे ना, तो लांब असं चिरून घेतलेला आहे. टोमॅटोसुद्धा असं लांब चिरून घेतलेला आहे आणि मी पेस्ट बनवून ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी ना एक कढीपत्त्याचा टाळासुद्धा टाकलेला आहे. जेव्हा पेस्ट बनवली ना, कांदा आणि आलं लसूण त्याची पेस्ट बनवली, त्यामध्ये मी एक टाळा कढीपत्ता पण टाकला. त्याचं ना फोडणी घातल्याच्यानंतर छान मस्त एकदम खमंग अशी त्याचा सुगंध येतो. आता इथे तेल एका साईडला मी टोपामध्ये तापत ठेवलेलं आहे. दुसऱ्या साईडला ना मी तव्यामध्ये जेवढी अंडी बॉईल केलेली होती ना, ती अशी 2 भागामध्ये कट करून ती आता मी तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. त्याच्यामध्ये मी आता फक्त थोडं तिखट, मीठ आणि हळद घातलेली आहे. आता मी इथे फोडणी तयार करेपर्यंत इथे माझी एक साईडने अंडी छान अशी शेकून निघतील. कारण का मला थोडीशी अंडी फ्राय करायची आहेत ना, म्हणून मी ही पद्धत म्हणजे थोडीशी केलेली आहे. मला पूर्ण अख्खी अंडी टाकायची नव्हती, अशी अर्धी टाकायची होती. तर इथे छान एका साईडला तव्यावरती अंडी होतात आणि दुसऱ्या साईडला मी ना तेल चांगलं गरम झाल्याच्यानंतर तेजपत्ता टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर मग खडे मसाले टाकले आहेत. जसं एकच वेलची घातलेली, एक स्टारफूल घातलेला आहे, तेजपत्ता घातलेला आहे, हे दालचिनी घातलेली आहे, थोडीशी काळी मिरी आणि 2-4 असे लवंगा फोडणीला घातलेले आहेत. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ना ते छान असं तेलात गरम झाल्याच्यानंतर भाजल्याच्यानंतर याच्यामध्ये कांदा घातलेला आहे. कांदा मी फ्राय व्हायला ठेवला होता, तोपर्यंत मी एक साईड पलटून आता अंडी इथे घेतलेली आहेत. दुसऱ्या साईडला छान असे शेकतील तोपर्यंत मी इथे टोमॅटोसुद्धा घातलेला आहे. टोमॅटो घालून घेतलं, थोडंसं परतवलं. त्याच्यानंतर जी पेस्ट मी तुम्हाला बोलली होती ना, ह्याच्यामध्ये मी पुदिना, थोडीशीच कोथिंबीर घेतलेली आहे, आलं, लसूण, मिरच्या आणि कढीपत्त्याचा एक टाळा घातलेला आहे. त्याची छान अशी मस्तपैकी पेस्ट मी याच्यामध्ये घातलेली आहे.
आणि सगळा मसाला तयार करून घेतलेला आहे. अजून ह्याच्यामध्ये सुके मसाले जायचे आहेत. ही फक्त आता ग्रेव्ही जशी लागते ना आपल्याला बिर्याणीला, ते मी इथे साध्या सोप्या पद्धतीने मध्ये एकदम झटपट पटापट होऊन जाते, छान असं घातलेलं आहे. थोडंसं अजून मला कांदा टोमॅटो नरम व्हायला पाहिजे आहेत ना, म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. छान मस्तपैकी ते पण परतवून घेतलेलं आहे आणि अजून जरा नरम होण्यासाठी मी याच्यावरती झाकण मारलेलं आहे, जेणेकरून मीठ पण छान कांदा टोमॅटोला लागेल. झाकण मारलेलं आहे आणि त्याच्यानंतर झाकण काढल्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो छान नरम झालेले. आता इथे म्हणजे सुक्या मसाल्यामध्ये मी थोडासा ना, मी इथे बिर्याणी मसाला घेतले, धणे जिरे पूड, हळद, तिखट, मीठ, गरम मसाला आणि थोडासा माझ्याकडे किचन किंग मसाला आहे ना, तो घातलेला आहे. जेवढं आपलं जिन्नस असतं ना, म्हणजे जेवढं आपलं अंडी आणि आपण तांदूळ वापरणार आहोत ना बिर्याणीसाठी, त्याचंच प्रमाण घेऊन मी अंदाज घेऊन हे सगळे मसाले घातलेले आहेत. छान मस्तपैकी ते परत तेलामध्ये फ्राय झाल्याच्यानंतर मी याच्यामध्ये मिक्सरमध्ये जो पाणी होता ना, तो ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि छान असं परत परतवून घेतलेलं आहे. त्याच्या आधीमध्ये एकदा परत मी अंडी पलटून घेतलेली आहेत आणि आता इथे थोडंसं ना लागू नये ना, टोपाला करपू नये ना मसाला, म्हणून मी परत एकदा थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि छान असं परत एकदा परतून घेतलेलं आहे. झाकण मारून ठेवलं आहे, जेणेकरून मस्तपैकी थोडंसं तेल सुटलं पाहिजे आहे ना मसाल्याला, तर ते तुम्हाला दाखवते. म्हणजे लांबून एवढं दिसणार नाही, पण छान असं तेल सुटलं होतं. मस्त परत एकदा छान असं मसाला परतून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता मी अंडी घालणार आहेत. ह्याच्यामध्ये मी फक्त 4 अंड्यांचे पीस मी ठेवणार आहे, बाकी सगळे अंडी ह्या मसाल्यामध्ये घालणार आहेत. म्हणजे ते अर्धे अर्धे जे करून घातलेत ना, त्यातले 6 पीस असे अर्धे अर्धेचे घालणार आहे आणि 4 पीस ठेवणार आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी आता कोथिंबीर घालून मस्तपैकी वरून, जेणेकरून ना असं थोडंसं आतमध्ये असा कोथिंबीरीचा आरोमा आला पाहिजे आहे ना, म्हणून मी वरून कोथिंबीर घातलेली आहे. आणि हा चाळणीत जो गाळलेला भात आहे ना, आणि हा मी घरचाच तांदूळ वापरलेला आहे, म्हणजे जो रेग्युलर मी भात बनवते ना, खूप असा मोठा म्हणजे बिर्याणी राईस वगैरे असं काही केलेलं नाही आहे. घरातल्या घरात आपलं साधं बनवायचं आहे, त्यासाठी मी माझाच घरातला तांदूळ वापरलेला आहे. त्याच्यानंतर ना छान थर लावल्याच्यानंतर भाताचा याच्यावरती जो 4 पीस राहिले होते ना अंडी फ्राय केलेले, ते घातलेलं आहे, कोथिंबीर घातलेली आहे आणि मस्तपैकी ह्याच्यामध्ये ना आता कलर वापरायचा नाही. पण आता माझ्याकडे केसर वगैरे पण नाही आहे, त्यामुळे बिर्याणीला जोपर्यंत कलर वगैरे नसतो ना, तोपर्यंत ना मजा येत नाही बिर्याणी बघायला. त्यामुळे ना मी थोडासा दुधामध्ये ना आपला येल्लो कलर मिक्स केलेला तो घातला आहे, कोथिंबीर घातलेली आहे आणि एक पळी तूप घालून दम मारायला ठेवलं आहे. मस्तपैकी अर्धा पाऊण तास झालेला आहे. पॅक छान असं मुरलेलं आहे केसामध्ये पण, आणि तेल पण चांगला अब्झॉर्ब झाला असेल. तर इथे बिर्याणीला दम लागते तोपर्यंत मी आता आंघोळ वगैरे करून घेते, हे सगळं पॅक वगैरे काढून टाकते. तर इथे बघा, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. हा आमचा मित्र एक, ह्याला ना काही म्हणजे सकाळ सुधी संध्याकाळ आहे तो हा काव काव करत असतो आणि तो काहीतरी म्हणजे खायला दिल्याशिवाय ना तो जातच नाही. तर आता ना माझ्याकडे एक त्याला ना मोनॅको बिस्किट लागतं, किंवा ना मग किंवा मोनॅको बिस्किट नसेल तर चपातीचा तुकडा ठेवायचा, त्याला पाहिजेच असतं. आता ते दोन्ही पण नव्हतं, म्हणून थोडंसं ना माझ्या मिस्टरांनी मनोहरने फरसाण घातलं होतं. ते फरसाण त्याने खाऊन तिथे बाकी घेऊन उडाला. तर चला, आता ती झाली कावळ्याची गोष्ट. आता इथे ना माझ्या केसांची गोष्ट. म्हणजे काय, मी केसांचं रुटीन जे दाखवत होते त्याच्यामध्ये मी पॅक लावला होता. मी ॲक्च्युली वॉश करताना शॅम्पू आणि कंडिशनर तर यूज करतेच. त्याच्यानंतर ना हे हेअर सिरम आहे, म्हणजे जे स्ट्रिक्सचं सिरम असतं ना, हेअर सिरम, ते थोडंसं मी हातावरती 2च ड्रॉप घेते अगदी, आणि ते असे वरचेवर लावून घेते आणि छान म्हणजे ना खालच्या साईडला ना थोडंसं हाताला दोन हातांच्यामध्ये केस घेऊन छान असं पूर्ण ते सिरम आहे ते लावून टाकते. आणि थोडेसे सुकल्याच्यानंतर, म्हणजे हे ओले असताना करायचं असतं, थोडे सुकले ना की मस्त त्याचं ना ते सेट होतात आणि मस्त जे माझे कारण का कर्ली केस आहेत ना, तर ते असे छान वरती असे कर्ली कर्ली होऊन जातात. मी तुम्हाला पुढे दाखवतेच. तर ते आता मी एवढं प्रोसेस झाल्याच्यानंतर पहिलं आता जेवण वगैरे, कारण की खूप टाईम झाला होता. तर माझी बिर्याणीसुद्धा इथे आता झालेली आहे. मस्त गॅस केव्हाच बंद केलेला आहे मी. त्याच्यानंतर बघा, मस्त छान बिर्याणी तयार झालेली आहे आणि आता मी ताटात तुम्हाला वाढून दाखवते. फक्त बिर्याणीच मी बनवलं होतं, बाकी त्याच्याबरोबर काय नव्हतं, बिर्याणी आणि रायता. तर इथे मस्तपैकी कलर बघा चांगला वाटतो ना, कारण का कलर नसेल ना, मी खूप वेळा विचार करते कलर घालू की नको घालू, कारण का मला कमेंट पण अशी आली होती की कलर वापरू नका, पण माझ्याकडे ऑप्शन नाही आहे केसरचं, त्याच्यामुळे ना मी ते कलर घातलं होतं. छान माझी बिर्याणी तयार झालेली आहे आणि सोबत रायता. तर चला जेवायला या सगळ्यांनी, आणि माझी बिर्याणी कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा.
चला आता मी ना ऑर्डरला चालले. त्याच्या आधी तुम्हाला मी दाखवते की माझे केस बघा सगळे ना, मी सिरम लावल्यामुळे ना असं ना दोन्ही हातात सिरम असतो ना आपला, तो केसांमध्ये असं दाबून जर लावला ना तर छान असे ना त्याला पूर्ण सिरम लागलेला असतो आणि केस ना जेवढे दाबून मी खेचले ना तेवढे सगळे असे ते कर्ली असल्यामुळे वरती गेले. तर ते बघा छान अशी मी असं एक क्लिप लावलेला आहे मधी आणि माझे केस असे सेट झालेले आहेत. छान वाटतात ना. तर असं मस्तपैकी मी माझं हेअर रुटीन करते. आणि चला तर आजचा दिवस जो तुमच्याबरोबर मी शेअर केला तो कसा वाटला तो कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब.